आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कधी काय नीट काम करते का? एक मिनिट, तुझ्यापेक्षा जास्तच काम करते मी. तू काम नाही, तू नुसती जीप चालवते. चबर 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 हातपाय पण कधी चालवत जा. एवढी कामं ना मी केले. दादा सांग ना तू याला. अरे काय काय बोलतोयस तू? मी अरे चबर चबर काही शब्द वापरतोस मी. बाबा इतकं खरं बोलायचं नसतं कोणाच बद्दल. तू पण असं बोलणार आहेस आता मला? सॉरी. दादा नेहमी सत्याच्या बाजूने असतो. मग बरे काम कर, जाऊन नळाचा टॅप चालू कर आणि पाणी सोड पटकन. जा करते. हा मलाच काम सांगा. लहान आहेस, काम करायला पाहिजे. लीक वगैरे नाही होणार ना? नाही, आताच प्लास्टिक टाकलंय, पाणी टाकून बघूया. या वर्षी जाय की मागच्या वर्षी? अरे नाही, आता आणलंय. ओमी केलाय रे चालू, बघ येतंय का? ठीक आहे, चेक करतो. सांग तिला पाणी येत नाही म्हणून. रिया पाणी नाही आले अजून. आता बघ परत एकदा. कुठला टॅप चालू केला हिने? केलाय रे मी चालू, तू चेक कर ना. नाही येत आहे पाणी. बघितलं, असा आगाऊपणा केला ना की बाप्पा अशी शिक्षा देतो. थांब बाबा, मी साईडला काय, तिला साईडला घेऊन जा. माझा चेहरा भिजो. तू बाहेर ये आधी, तिला बाहेर घेऊन जा. हा राईट, साईडला हो ना. अरे मी सांभाळू ना, माझे कपडे ओले झाले माझे पण नाही झाले पाहिजे ना. ते तुमचं काय, तुम्ही बघा, पण मी बाहेर बस. हा बस, ते इकडे ते. अरे लहान मुलांनी अशी जर मस्ती केली ना, आपण जरा समजून घ्यायचं असतं रे. असं चिडायचं नसतं, असं वागायचं तर अजिबात नसतं. कळलं? मोठ्यांनी नेहमी समजून घ्यायचं असतं. आणि काय रिया, अगं लहान मुलांनी पण अशी मस्ती करायची नसते. माझ्याबरोबर मस्ती करायची. काय तुझं? अरे थांबा. काय किती गोंधळ घालताय तुम्ही? आपल्याला विसर्जन करायचं आहे ना, आणि तुम्ही पाण्यात खेळताय. एक्झॅक्टली तेच सांगतोय मी यांना. ते जरा शांत बसा, अशी मस्ती करू नका. पण ऐकतच नाहीये माझा अजिबात. कधी मोठं होणार माहिती. भाई भुई अजिबात करू नका. तुम्हाला काय चाललंय तुझं? काय नॉनसेन्स आहे अजिबात, फारच नॉनसेन्स आहे. तुझ्याकडनं तरी अशा अपेक्षा अजिबात नाही मला ओमी. दादा तुझ्याकडनं तर बिलकुलच नाहीये. म्हणजे काय रिया, काय चाललंय तुम्हा दोघांचं? हा अरे आज बाप्पा जाणार आहेत त्यांच्या गावी परत, तर असं जरा आपण सिरियस राहायला हवं ना. मी किती सिरियस आहे, सिरियसली सही बघा, मी किती सिरियस. आणि हे दोघं बघा. आणि आता मला सांग, आपण तिघे पण असे भिजलोय, असं सगळं अवतार करून बसलोय, बरं वाटतंय का ते? नाही ना, बरं वाटत रिया? आणि तू बघ ना, तिकडे सई अशा नीट अँड क्लीन उभ्या आहेत आणि आपण असे तिघे भिजलो. बरं दिसतंय का ते? नाही दिसत आहे ना? कळतंय का तुला? कळतंय का? हा मग नाही, मी सांगतोय तुम्हाला, बरं नाही दिसत ते. बरं नाही तू बाजूला हो. अरे यार, पाणी का बंद केलं सई? आता बंद नको करायला. टँक फुल भरला, आता काही गरज नाही. आता लवकर चला आतमध्ये. हा नाही, आता विसर्जनाचा मुहूर्त जवळ आला. तुम्ही सगळ्यांनी आता पटपट घरात चला. चला. करेक्ट आहे, चला जाऊया, घरी जाऊया. चला सर, तुम्ही पण काय झालं? थांबा ना. या लोकांच्या उत्साहाला काही लिमिटच नाहीये. बघा ना, लगेच नाचायला सुरुवात सुद्धा केली यांनी. हो ना. बरं तुम्ही पण जा, मी आलेच. हा आले.
आम्ही झालं? खूप नाचायचं. आणखी हवंय तुम्हाला? आम्ही इतक्या ठिकाणी ढोल ताशा वाजवायला जातो, पण आमची कोणच विचारपूस करत नाही. दादा, पण आम्ही करतोय ना विचारपूस. आणि आम्हाला माहितीये सणावारामध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबियांपासून खूप लांब येता आणि आमच्या आनंदामध्ये तुम्ही तुमचा आनंद शोधता. मग तुमची एवढी खातिरदारी तर करायलाच हवी ना. वा, करेक्ट बोलताय तुम्ही. करा जरा आराम, नाश्ता वगैरे करा. आम्ही आरती करून लगेच आलो. चालायचं? हो चला दादा. झाली तयारी? हो, तुझीच वाट बघतोय. या कुठेच आहे बाकी? चला या. जानकी, आले आले. हा या. देवांश देवांश. हो, तुम्ही दोघे वापरे. बाप्पा, माझं कुटुंब असंच हसत खेळत कायम एकत्र राहू दे. सगळ्यांना सुखी ठेव. माझा जीव घाबराघुबरा झालाय. जे संकट येणार आहे ते टळू दे. माझ्या कुटुंबाची काळजी घे. तुझी कृपादृष्टी राहू दे आमच्यावर. भैरवी, हो आले. ताई राहू दे ते आता. हो आले आले. सई टीचर, बी रेडी. आज बाप्पा सोबत तुझं सुद्धा विसर्जन होणार आहे. माझ्या वाटेतून तू कायमची आऊट होणार.